तुम्हाला माहिती आहे का, भारतातल्या एकूण जमिनीपैकी सगळ्यात जास्ती जमीन कुणाकुणाकडे आहे? यात पहिला क्रमांक लागतो इंडियन रेल्वेज, दुसऱ्या क्रमांकावर आहे मिलिटरी फोर्सेस आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे वक्फ बोर्ड्स. नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर आशिष बर्वे. वक्फ बिलवरती मी केलेल्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. अनेक प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ शेअर झाला आहे आणि अनेक प्रश्न शंका विचारल्या जात आहेत. त्यातलाच एक प्रश्न घेऊन हा व्हिडिओ करतोय. प्रश्न असा आहे की हे वक्फ बोर्ड निर्माण कसे झाले अँड व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ दीज वक्फ बोर्ड्स अँड वक्फ्स इन इंडिया. भारतातल्या वक्फचा इतिहास पाहायचं ठरवलं तर असं लक्षात येतं की भारतात जेव्हा सुलतानी राजवट होती तेव्हा दिल्लीच्या एका सुलतानाने भारतातली 2 गावं मुलतान इथल्या जामा मशिदीला दान म्हणजेच वक्फ केली होती. त्यानंतर हे चालूच आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण इंग्रजांनी सुद्धा वक्फ इनव्हॅलिड ठरवण्यासाठी म्हणून केसेस केलेल्या होत्या आणि इंग्रजांच्या काळामधली एक केस प्रायव्ही काउन्सिल लंडन इथल्या कोर्टामध्ये लढवली गेली. तेव्हा त्या 4 जजेसनी या केसवर जो रिमार्क दिला आहे तो इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात, अ परपेच्युइटी ऑफ द वर्स्ट अँड द मोस्ट पर्निशियस काइंड अँड वक्फ शुड बी डिक्लेअर्ड ॲज इनव्हॅलिड. पण या जजमेंटचा निकालही भारतात लागू होऊ दिला गेला नाही. यानंतर 1923मध्ये इंग्रजांनी वक्फ प्रॉपर्टीज मॅनेज करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा एक कायदा आणला, जो कायदा आजही अस्तित्वात आहे. आणि आत्ता लोकसभेमध्ये जे बिल आणलं गेलं आहे ते हा 1923चा कायदा रद्द करण्यासाठी सुद्धा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1954 साली पहिल्यांदा वक्फ रिलेटेड कायदा आणला गेला. याच्याच माध्यमातून 1964मध्ये वेगळे वक्फ बोर्ड्स बनले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल वक्फ काउन्सिल बनलं की ज्यामध्ये वक्फ प्रॉपर्टीज रेग्युलेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. यानंतर 1995मध्ये एक खूप महत्त्वाचा वक्फ रिलेटेड कायदा पास झाला आणि या कायद्यान्वये या वक्फ बोर्डांना अनलिमिटेड पॉवर्स दिल्या गेल्या आणि हा 1995चा वक्फ कायदा ओव्हररायडिंग इफेक्टने लागू केला गेला. आत्ता 2024मध्ये लोकसभेत जे बिल मांडलं गेलं आहे ते या 1995च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी म्हणून मांडलं गेलं आहे. आता 1995 नंतर 2013मध्ये 1995च्या कायद्यामध्ये काही सुधारणा केल्या गेल्या ज्या डेंजरस दिसत आहेत. का? तर 2013मध्ये एक महत्त्वाची डेफिनेशन बदलली गेली. 1995चा कायदा म्हणत होता वक्फ हे परमनंटली दिलं जाईल कुठल्याही मुस्लिम व्यक्तीकडून, बाय एनी मुस्लिम पर्सन. आणि 2013ची अमेंडमेंट असं म्हणते वक्फ इज परमनंट डेडिकेशन ऑफ प्रॉपर्टी बाय एनी पर्सन. म्हणजे काय? वक्फ म्हणजेच दान देणारी व्यक्ती मुस्लिम असलीच पाहिजे असं नाही. आणि 2013 नंतरही वक्फ प्रॉपर्टीमध्ये खूप जास्ती वाढ झालेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणूनच नवीन विधेयक जे आत्ता लोकसभेत आणलं गेलं आहे त्यामध्ये या वक्फ प्रॉपर्टीवर कशा प्रकारे रेग्युलेशन्स आणता येतील, कंट्रोल आणता येईल यासाठी प्रयत्न करणारं विधेयक दिसतं आहे. इथे कुठेही स्टेट वक्फ बोर्ड्स किंवा सेंट्रल वक्फ काउन्सिल रद्द ठरणार नाही आहे. पण सुधारणा मात्र निश्चित केल्या जाणार आहेत. काय काय सुधारणा होणार आहेत हे ऐकण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.